विपक्ष नेता अजित पवार आज गुरुवार चंद्रपुर दौरे पर थे। अजित पवार ने बाढ़ग्रस्त इलाकों का निरीक्षण किया, जिसके बाद अजित पवार ने अम्मा का टिफिन उपक्रम को भेंट दी। तत्पश्चात शासकीय विश्राम गृह में आयोजित पत्र परिषद में विविध मुद्दों पर जानकारी दी। भारी बरसात के चलते बड़े पैमाने पर बाढ़ की स्थिति निर्माण हुई, जिससे इरई नदी में आए बाढ़ के कारण चंद्रपुर शहर के नदी के किनारे स्थित अनेक इलाकों में पानी घुसा। इस बाढ़ में नदी के किनारे रहने वाले नागरिकों का बड़े पैमाने पर नुकसान हुआ। कई लोगों के घर भी गिरे। इसी के चलते विपक्ष नेता अजित पवार गुरुवार चंद्रपुर दौरे पर आए। चंद्रपुर के बाढ़ग्रस्त इलाकों का अजित पवार ने मुआयना किया, जिसके बाद विपक्ष नेता अजित पवार ने विधायक किशोर जोरगेवार इनकी राजमाता निवास स्थान भेंट देते अम्मा की यानी गंगूबाई जोरगेवार इनकी भेंट ले। इस समय विधायक किशोर जोरगेवार इनकी संकल्पना से चंद्रपुर में शुरू अम्मा का टिफिन इस उपक्रम का उन्होंने निरीक्षण किया। इस समय उक्त उपक्रम के बारे में जानकारी ली। उक्त उपक्रम के माध्यम से हर रोज 100 टिफिन जरूरतमंदों के घर भेजे जा रहे हैं। इस उपक्रम की सराहना की। इस समय टिफिन खोलकर जब उन्होंने देखा तब दर्जेदार व्यंजन देख इसकी सराहना की। इस अवसर पर अजित पवार ने अम्मा की प्रकृति के बारे में पूछताछ की। अम्मा ने भी दिल खोलकर अजित पवार इनसे बातचीत की। साथ ही अभी उनका टोकरियां बिनने का व्यवसाय शुरू होने का जानकर अजित पवार ने उनकी सराहना की। इस समय विधायक किशोर जोरगेवार ने शॉल, पुष्पमाला, बांबू निर्मित तिरंगा ध्वज, संविधान पुस्तिका, ग्राम गीता देकर अजित पवार इनका स्वागत किया। इस समय राजूरा विधानसभा क्षेत्र के विधायक सुभाष धोटे, विधायक मनोहर चंद्रिकापुरे, विधायक राजू कारे मोरे, राष्ट्रवादी कांग्रेस के ग्रामीण चंद्रपुर जिला अध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिला अध्यक्ष राजू कक्कड़, नगर सेवक दीपक जायसवाल, पूर्व नगर सेवक बलराम डोडानी, संजय वैद्य, रोटरी क्लब चंद्रपुर के प्रकल्प प्रमुख अजय जायसवाल इनादी के साथ यंग जनता ब्रिगेड के महानगर जिला अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संगठिका वंदना हाथगांवकर, यूथ शहरा अध्यक्ष कलाकार मल्लारफ, युवा नेता अमोल शेंडे, गौरव जोरगेवार इनादी के साथ यंग जनता ब्रिगेड के कार्यकर्ताओं की बड़ी संख्या में उपस्थिति थी। तत्पश्चात शासकीय विश्राम गृह में विपक्ष नेता अजित पवार ने विविध मुद्दों पर पत्र परिषद ली। इसमें राज्य सरकार ने कुछ ऐसे नियम करने चाहिए जिसमें नदी पात्र से ओवरबर्डन की दूरी इतनी होनी चाहिए कि आसपास की बस्ती को नुकसान न पहुंचे। इस पर विपक्ष नेता अजित पवार ने कहा, अर्थ संकल्प का अधिवेशन शुरू होने पर यह मुद्दा विपक्ष नेता के तौर पर वे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के सामने रखेंगे। भारी बरसात के चलते किसानों का जो नुकसान हुआ है, इस संदर्भ में अजित पवार ने कहा, मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने किसान को दिलासा देना चाहिए। उन्हें हेक्टेरी 75,000 की सहायता करने की मांग की। नदियों में बरसात में बड़े पैमाने पर पानी भर जाता है। तापी, गोदावरी, माजरा नदी पर जिस तरह से बैरेजेस है, वैसे ही इन नदियों पर होने चाहिए। किसानों को दोबारा बुआई के समय में पानी की कमी होने पर इस पानी का उपयोग वे कर सकते हैं, जिससे किसानों का आर्थिक उत्पन्न बढ़ेगा। यह भी मांग उन्होंने की। भारी बरसात के चलते लोगों का नुकसान हुआ है, जिससे उन्हें अभी तक सहायता नहीं दी गई। इस पर विपक्ष नेता अजित पवार ने कहा, बरसात थमने पर भी चाहिए उतनी सहायता नहीं दी गई है। तभी सरकार ने देर न करते मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री ने जल्द सहायता के कदम उठाए। 2013 में जब ऐसी स्थिति आई थी, तब शासन ने तत्काल 5,000 की सहायता की, लेकिन अब कम से कम 10,000 की सहायता होनी चाहिए। साथ ही विपक्ष नेता अजित पवार ने ओला दुष्काल की भी मांग की। बाढ़ग्रस्त इलाके का निरीक्षण करने के बाद कुछ दिन बीतने पर भी इन दिनों में क्या हुआ यह भी देखने को मिला। अभी भी जिस तरीके से शासन की यंत्रणा ने कामकाज आगे ले जाना चाहिए, उस तरीके से कामकाज नहीं दिखाई देने की बात भी इस समय अजित पवार ने कही। विपक्ष नेता अजित पवार ने इस समय अपनी जिम्मेदारी को लेकर हर किसी ने तत्पर रहे और यही काम प्रशासन ने करना चाहिए, ऐसी बात कही। इस समय विपक्ष नेता अजित पवार ने चंद्रपुर में बाढ़ आए इलाकों में निरीक्षण करने बाद जिलाधिकारी से चर्चा करने की बात कही और आगे के दौरे की जानकारी दी। बरसात के कारण हुए नुकसान की जानकारी दी। पंचनामे तत्काल करने की बात कही। तत्पश्चात प्लॉटिंग के काम संदर्भ में आवश्यक सूचना की।
पत्र परिषद में सांसद बालू धानोरकर, राष्ट्रवादी कांग्रेस के ग्रामीण चंद्रपुर जिलाध्यक्ष राजेंद्र वैद्य, शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आदि की मौजूदगी थी। ते बरोबर आहे, म्हणूनच आज जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे आणि अर्थसंकल्पावर अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस मी हा मुद्दा विरोधी पक्षाचा नेता म्हणून मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्याही निदर्शनास आणून देणार आहे। त्यावेळेस त्यांना सांगणार आहे ह्याच्याकरता काही कायद्यामध्ये बदल करावा लागला, नियमात बदल करावा लागला तर आम्ही विरोधी पक्षाचे सगळे आमदार त्याला सपोर्ट करू, त्याला कुठल्याही प्रकारे आम्ही विरोध करणार नाही, पण त्याच्यामध्ये काहीतरी कठोर अशा प्रकारची भूमिका घ्यावी लागेल, नाहीतर प्रत्येक वेळेस ये रे माझ्या मागल्या हे असंच चालू राहील। अशा पद्धतीनं मलाही बघितल्यानंतर पटलेलं आहे, परंतु आज मी सरकारच्या बाहेर आहे म्हणून विरोधी पक्ष या नात्याने आमचा ह्या गोष्टीला पाठिंबा राहील आणि जिथं कायद्याच्या आणि नियमाच्या अडचणी येतील तिथं कायद्यामध्ये दुरुस्त करण्याच्या करता आम्ही सभागृहामध्ये मान्य पाहिजे। अशा शेतकऱ्यांसाठी एक गोष्ट खरी आहे, यंदा त्या 2 महिन्यामध्ये सरासरीच्या दुप्पट तिप्पट अशा पद्धतीचा पाऊस पडलेला आहे आणि अशी परिस्थिती कधी झाली नव्हती। ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आहे, त्याच्यातून पाऊस पडल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करायला शेतकरी प्रवृत्त झालेलं पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं। त्याच्या आधी दुष्काळ पडल्यामुळं त्यांचं पीक आलेलं जळून गेल्यामुळं नुकसान झाल्यामुळं आत्महत्या करायचे। आत्महत्येपासून या माझ्या बळीराजाला शेतकऱ्याला परावृत्त करायचं असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं त्याबद्दल एक शेतकऱ्यांना विश्वास दिला पाहिजे की तुमचं आता पीक गेलेलं आहे, आम्ही तुम्हाला हेक्टरी मदत करतो। आमची मागणी आहे की त्यांनी हेक्टरी 75,000 रुपयाची मदत केली पाहिजे, म्हणजे साधारण 30,000 रुपये एकर, 30 दुने 60 आणि 15 75। आम्ही सकाळी गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना भेटलो, त्यांची पण तशाच प्रकारची मागणी आहे। चंद्रपूरच्या पण लोकप्रतिनिधींची, शेतकऱ्यांची, खासदार आमदारांची तशाच प्रकारची मागणी आहे। त्याचबरोबर त्यांना जे काही पीक आता गेलेलं आहे त्यांनी पीक कर्ज घेतलेलं आहे, त्याच्यावर ते कर्ज हे आता सरकारने त्याची जबाबदारी उचलली पाहिजे आणि त्याच्यातनं त्याला बाहेर काढला पाहिजे। त्याही पद्धतीची आमची आजच्या या दौऱ्याच्या निमित्तानं मागणी। एक गोष्ट लोकप्रतिनिधींनी आजच्या बैठकीमध्ये लक्षात आणून दिली, खासदारांनी विशेषतः, की इथनं ज्या नद्या जातात त्या नद्यांना पावसाळ्यामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात पाणी जातं, जसं तापी, मांजरा, गोदावरी नदींच्यावर बॅरेजेस झाले तसे ह्याही नदीवर बॅरेजेस झाले तर त्याचा एका बाजूला चंद्रपूर जिल्ह्याला, पलीकडच्या बाजूला यवतमाळ जिल्ह्याला, वर्धा जिल्ह्याला अशा पद्धतीनं फायदा होणार आहे। आणि रब्बीला जे पाणी कमी पडतं आमच्या शेतकऱ्यांना, दुबार पीक ते घेऊ शकत नाही, ते इथल्या शेतकऱ्यांना घेता येईल आणि त्यांचा आर्थिक उत्पन्न त्याच्यातनं वाढेल। म्हणून ती मागणी आम्ही आजच्या निमित्तानं केलेली आहे, ती ताबडतोब मान्य करून हे वाहून जाणारं पाणी इरईचं वर्धा नदीतनं वैनगंगा नदीतनं गडचिरोलीच्या मार्गे तेलंगणा आणि तेलंगणाची धरणं भरत तिकडं पुढं समुद्राला हे जे चाललंय ते चालूच राहणार, परंतु आपल्या लोकांना ज्यावेळेस पाणी मिळत नाही त्यावेळेस त्या पाण्याचा उपयोग आपल्याला करता येईल। आणि शेततळ्याच्या बद्दल पण मगाशी काही चर्चा आम्ही लोकांनी केलेली, ते आम्ही आमच्या परीनं एक तर राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतनं किंवा राज्य सरकारच्या योजनेतनं ते शेततळ्याला अग्रक्रम द्यावा अशा पद्धतीचं आम्ही मागणी त्या ठिकाणी करतो। 10 दिवस झाले पण ती पण मदत मिळालेली नाही आहे। त्याच्यामध्ये जवळपास 12 जुलै ते 28 जुलै असा 16 दिवस हे सगळं काम चाललंय, परंतु ती सरकारने आता विलंब न लावता मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ताबडतोब ती मदत मिळेल
त्याबद्दलचे पावलं उचलली पाहिजेत आणि त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 कुटुंबातील 11,500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवावं लागलेलं आहे. अनेकांच्या घराची पडझड झालेली आहे, निवारा जमीनदोस्त झालेला आहे आणि काहींचे घर आता दिसायला पण संपूर्ण भिंती ओल्या झालेल्या आहेत. भिंती ज्यावेळेस कोरड्या होतील त्यावेळेस ते घर राहण्यायोग्यतेत राहणार नाही, ते कमकुवत होईल. त्याही बद्दल शासनाने प्रशासनाने ताबडतोब त्यांचा पण पंचनामा करून त्यांना मदत त्या ठिकाणी केली पाहिजे. अशा प्रकारची एकंदरीत त्या ठिकाणी परिस्थिती आहे. त्याचबरोबर मागे 2013 मध्ये ज्यावेळेस अशा प्रसंग आला होता त्यावेळेस 5,000 रुपये शासनाने मदत तातडीची केली होती. आता 2022 मध्ये आता 5,000ची मदत तातडीची काही उपयोग नाही, की कमीत कमी 10,000 रुपये तरी झाली पाहिजे. आणि हे सगळं पुन्हा घटना घडू नये म्हणून पण जे काही मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे ते बाबतीमध्ये शासनाने कारवाई त्या ठिकाणी केली पाहिजे. प्रशासनाचं काम करावं. चौथा स्तंभ म्हणून आमच्या पत्रकार मित्रांनी त्यांचं काम करावं. कारण शेवटी वेगवेगळ्या वस्तुस्थितीला आधारित बातम्या आणि फॅक्ट ही दाखवल्याशिवाय सरकारमध्ये काम करणाऱ्यालाही लक्षात येत नाही आणि इतर लोकांच्या नागरिकांच्याही लक्षात येत नाही. त्याच्यामुळं तुम्ही तुमचं काम करत राहावं आणि ज्या अधिकाऱ्यांच्यावर पदाधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी दिलेली असती त्यांनी जबाबदारीचं भान ठेवून वागलं पाहिजे. अडचणीमध्ये असणाऱ्या, दुःखात असणाऱ्या आपल्या बळीराजाला, आपल्या ग्रामस्थाला, नागरिकाला सगळ्या बाकीचे व्याप बाजूला ठेवून सुट्टीचा विचार न करता, वेळेचा विचार न करता स्वतःला झोकून देऊन काम करायचं असतं. ते काम प्रशासनाने केलं पाहिजे. आम्ही ओल्या दुष्काळाची मागणी विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदार आमदारांनी केलेली आहे. आम्ही त्याच्यामध्ये मागही प्रेसमध्ये सांगितलेलं आहे. आज पण ती मागणी मी पुन्हा करतो. आणि हे सगळं करत असताना ठीक आहे, आम्ही जसं भेटी दिल्या तसं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पण भेटी दिल्या, ते त्यांचंही काम आहे. पण नुसतं भेटी नाही तर त्यांच्या हातामध्ये त्या रकमा पडल्या पाहिजे. ज्या मागण्या त्यांच्या आहेत त्याच्यातनं त्यांना रिलीफ मिळालं पाहिजे, त्यांचं समाधान झालं पाहिजे. ते आज इतके दिवस झालं तरी होत नाही. आणि सत्ताधारी पक्षाचे मात्र काही प्रवक्ते हे इतक्या दिवसांनी आले, तितक्या दिवसांनी आले. उलट ही माहिती घेतल्यानंतर गेल्या 10-12 दिवसात काय झालं तेही पाहायला मिळतंय. म्हणजे अजूनही ज्या गतीनं शासनाच्या यंत्रणेने कामकाज नेटाने पुढे न्यायला पाहिजे तशा पद्धतीनं नेताना दिसत नाही, हे त्या दौऱ्यातनं निष्पन्न झालं. नगरपालिकेच्या आयुक्ताकडं आणि आयुक्तांनी रेव्हेन्यूकडं अशी टोलवाटोलवी त्या ठिकाणी करू नका. त्याच्यामध्ये दोघंही एकत्रपणे बसा आणि ते प्लॉटिंगचं काम ताबडतोब थांबवा. नाहीतर पुन्हा तिथं नवीन इमारती झाल्या तर ह्याच्यापेक्षा अधिक गंभीर प्रसंग चंद्रपूर शहरावर आणि चंद्रपूर जिल्ह्यावर ओढवल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्याही संदर्भामध्ये तुम्ही तातडीनं लक्ष घालावं अशा प्रकारच्या सूचना आपण त्यांना केली. 3-4 दिवस काही एरिया त्याला सिस्टर कॉलनी किंवा रहिमत नगर असं आपण संबोधतो, इथंही मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आणि हे सगळं करून आम्ही जे काही आम्हाला जाणवलं त्याच्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन त्यांच्याशी पण चर्चा केली की बाबा हे समस्या आहे, तुम्ही राज्य सरकारचे प्रमुख या नात्याने जिल्ह्यामध्ये काम करताय, तर ही आमची सगळ्या लोकप्रतिनिधींची मागणी आहे. आम्ही त्यांच्याकडे पण ते सगळ्या गोष्टी सांगितल्यात आणि मुंबईमध्ये गेल्यानंतर अधिवेशन सुरू होईल त्यावेळेस अधिवेशनामध्ये पण ह्या सगळ्या गोष्टी सांगणार आहेत.
ही पत्रकार परिषद झाल्यानंतर मी काही माझ्या कार्यकर्त्यांना भेटणार आहे. त्याच्यानंतर भद्रावतीमध्ये तालुक्यातल्या आणि बरोडा तालुक्यातल्या काही पूरपरिस्थितीची पण पाहणी करणार आहोत. एक गोष्ट लक्षात आलेली आहे की आपल्या या सगळ्या 15 तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फटका हा साधारण चंद्रपूर, मूल, सावली, वरोरा, भद्रावती, चिमूर, कोपरना या तालुक्यांना बसलेला आहे. आणि त्याच्यामध्ये धान, कापूस, सोयाबीन, तूर आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान झालेलं आहे. ती पिकं बाधित झालेली आहेत. साधारण 60,000 62 ते 63,000 हेक्टर हे माझ्या आपल्या चंद्रपूर तालुक्यात जिल्ह्यातलं क्षेत्र बाधित झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांची संख्या 1 लाखाच्या वर होईल. आता आढावा घेत असताना त्यांनी 95,000 आम्हाला खासदारांना आमदारांना आम्हाला सांगितले. पण आमचा अंदाज आहे अजूनही सगळे पंचनामे झालेले नाही. ते पंचनामे ताबडतोब राहिलेले पण पूर्ण करा. आणि आपल्या या ज्या शहरातनं समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याला एकमेव कारण आहे तिथला जो ओढा आहे त्या ओढ्यावर अतिशय अतिक्रमण झालेलं आहे. म्हणजे काही ठिकाणांची गरज अर्धी ओढ्यामध्ये आलेली आहे. मी तिथं लोकांच्या मध्ये फिरत असताना नागरिकांना पण सांगितलं तुम्हाला ह्याच्यातनं कायमचं दुखणं मधनं दूर करायचं असेल, मार्ग काढायचा असेल तर तुम्हाला 5% लोकांना नाराजी सहन करावी लागेल. त्यांची घरं जी अतिक्रमण केलेली आहेत ती काढावी लागतील आणि त्यांना वाऱ्यावर न सोडता पर्यायी कुठल्या घरकुल योजनेमध्ये बसून त्यांना त्यांच्या घराचं व्यवस्था करावी लागेल. मी आयुक्तांना पण सांगितलं की आपला जो सिवरेज ट्रीटमेंट प्लांट आहे तो नेमका नदीच्या इतक्या जवळ गेलेला आहे की तिथे एक अडचण